यामध्ये काही देवाणघेवाण झाली असल्यामुळे डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेतलं होतं का? घाटकोपरमधील होर्डिंग पडून जी दुर्घटना झाली त्यातील मृतांचा आकडा आता 16 वर गेला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु वर प्रश्न हा आहे की 40 बाय 40 फूट अशी परवानगी दिलेल्या होर्डिंगची लांबी रुंदी जवळजवळ 100 बाय 100 फूट कशी गेली? महापालिकेच्या लक्षात ही गोष्ट आली नाही का? कंगना राणावतने 7-8 फूट अतिक्रमण करून आपल्या बंगल्याचं बांधकाम केलं, तेव्हा ऐन लॉकडाऊनच्या काळात महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लावून बुलडोझरने ते बांधकाम पाडण्यात आलं होतं. मग रस्त्याच्या कडेला असलेल्या या अवाढव्य होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचं किंवा पोलिसांचं लक्ष गेलं नाही का? यामध्ये काही देवाणघेवाण झाली असल्यामुळे डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेतलं होतं का? असा संतप्त प्रश्न जनतेतून विचारला जातो आहे. या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर आणि महापालिकेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. परंतु किरीट सोमय्यांनी जी कागदपत्र दाखवली आहेत त्यावरून होर्डिंग उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत लावलं गेलेलं होतं. त्यावेळी महापालिकेत त्यांचीच सत्ता होती आणि नंतर महापालिकेची मुदत संपल्यावर उद्धव ठाकरेंचे लाडके महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत होते. मग त्यांनी अशा बेकायदेशीर होर्डिंगला का परवानगी दिली? समाज माध्यमांमध्ये या दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिडे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो व्हायरल होतो आहे. ते काय दर्शवत आहे याचे उत्तर बाष्कळ बडबड करणारे संजय राऊत का देत नाहीत? लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना जाता येता हे महाकाय होर्डिंग दिसलं नाही असं समजायचं का? समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या माध्यमांच्या डोळ्यावर कोणी आणि कोणती पट्टी बांधली आहे? राजकीय नेत्यांना एकमेकांबद्दलचे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या या होर्डिंगची कायदेशीर बाजू तपासण्याची गरज या माध्यमातून का वाटली नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींना या दुर्घटनेबद्दल खेद वाटतो आहे का? असा प्रश्न विचारणारे त्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली आहे असं वाटत आहे का? ज्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे तो भावेश भिडे आपल्या परिवारासह गायब होतो, त्याला कोणाचं तरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय शक्य होईल का? असा प्रश्न जनतेतून आता विचारला जातो आहे.